नमस्कार, वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. महात्मा गांधी विचार चिंतन व्याख्यानमालेत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. गेल्या काही दिवसांपासून आपण महात्मा गांधी यांच्या विचारांची माहिती घेत आहोत, त्यांच्या विचारांचं चिंतन करत आहोत. आजचं हे 40वे व्याख्यान आहे. महात्मा गांधी यांनी मंगल प्रभात या पुस्तिकेत जे 6वं प्रकरण अपरिग्रह या शीर्षकाचं दिलेलं आहे, त्या अपरिग्रह व्रताची माहिती आज आपण घेणार आहोत. गांधी यांनी सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्वाद, अस्तेय, अपरिग्रह, अभय, अस्पृश्यता निवारण, सर्वधर्म समभाव, अंग मेहनत, नम्रता आणि स्वदेशी अशा व्रतांची माहिती मंगल प्रभात या पुस्तिकेत दिलेली आहे. या पुस्तिकेत 6वं प्रकरण आहे, त्याचं शीर्षक अपरिग्रह असं आहे. या 6व्या प्रकरणात महात्मा गांधींनी परिग्रह आणि अपरिग्रह म्हणजे काय हे स्पष्ट केलेलं आहे. अपरिग्रह व्रताचं महत्व सांगितलेलं आहे आणि या व्रताचं पालन न केल्यानं कोणते दुष्परिणाम होतात ते गांधींनी स्पष्ट केलेलं आहे. गांधी असं म्हणतात की अपरिग्रह हे जे व्रत आहे, हे व्रत अस्तेय व्रताशी मिळतं जुळतं असं आहे. गांधी असं म्हणतात की ज्या वस्तू आपण चोरलेल्या नसतात, पण त्या वस्तूंचा आपण अनावश्यक संग्रह करून ठेवतो. त्या वस्तू आपण मुळात चोरलेल्या नसतात, पण त्या वस्तूंची आपल्याला जरुरी नसते आणि जरुरी नसताना सुद्धा आपण त्या वस्तू संग्रही करून ठेवतो. तर अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात, अशा प्रकारचा जो माल असतो, हा माल चोरीच्या मालासारखाच असतो. गांधी असं म्हणतात की परिग्रह म्हणजे संचय करणं किंवा एकत्र करणं. परिग्रह म्हणजे वस्तूंचा साठा करणं, वस्तू साठवून ठेवणं. त्याचप्रमाणे विचार साठवून ठेवणं, वस्तूंचा आणि विचारांचा संग्रह करणं म्हणजे परिग्रह असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की जो सत्यशोधक आहे, अहिंसक आहे, तो परिग्रह करू शकत नाही. म्हणजे ज्या वस्तू अनावश्यक आहेत, गरजेच्या नाहीत, अशा वस्तूंचा साठा सत्यशोधक मनुष्य, अहिंसक मनुष्य करू शकत नाही असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की जो परमात्मा आहे, हा परमात्मा परिग्रह करीत नाही. म्हणजे अनावश्यक वस्तूंचा, अनावश्यक विचारांचा संग्रह करत नाही. त्याला हव्या वाटणाऱ्या वस्तू तो रोजच्या रोज निर्माण करतो. म्हणून आपला जर त्या परमात्म्यावर विश्वास असेल तर आपण असं समजून चाललं पाहिजे की आपल्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू तो परमात्मा रोजच्या रोज देत असतो आणि इथून पुढे सुद्धा रोजच्या रोज तो देत जाईल. अनेक अवलियांचा, अनेक भक्तांचा असा अनुभव आहे असं गांधी म्हणतात. रोजच्या पुरतच निर्माण करण्याचा हा जो नियम आहे, हा ईश्वरी नियम आहे असं गांधी म्हणतात. आणि हा ईश्वरी नियम आपल्याला माहीत नसतो, किंवा जरी माहीत झाला
तरी आपण त्याचं पालन करत नाही असं गांधी म्हणतात. आणि त्यामुळंच जगामध्ये विषमता निर्माण झालेली आहे आणि त्या विषमतेमुळं अनेक प्रकारची दुःख उद्भवलेली आहेत आणि ही दुःख आपल्याला अनुभवावी लागतात असं गांधी म्हणतात. म्हणजे परिग्रह केल्यामुळं, अनावश्यक वस्तूंचा संचय केल्यामुळं, ज्या वस्तूंची आपल्याला गरज नाही अशा वस्तूंचा मोह बाळगून अशा वस्तू आपण घरामध्ये साठवून ठेवल्यामुळं जगामध्ये विषमता निर्माण झालेली आहे असं गांधी म्हणतात. जगामध्ये जी आर्थिक विषमता आहे, जगामध्ये जी गरीब श्रीमंती अशा प्रकारची विषमता निर्माण झालेली आहे, त्याचं एक कारण गांधींनी सांगितलेलं आहे. ते कारण म्हणजे परिग्रह. अनावश्यक वस्तूंचा काही लोक संचय करून ठेवतात आणि त्यामुळे जगात विषमता निर्माण झालेली आहे आणि या विषमतेमुळे अनेक दुःख निर्माण झालेली आहे. त्या दुःखांचा आपण रोज अनुभव घेत असतो असं गांधी म्हणतात. त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. धनाढ्य इस्माच्या घरी त्याला जरुरी नसणाऱ्या, आवश्यक नसणाऱ्या अनेक वस्तू साठवलेल्या आढळतात आणि ह्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात, कुजत असतात. पण त्याचबरोबर एका बाजूला कंगाल गरीब लोक या वस्तू अभावी तडफडत असतात. देशामध्ये, जगामध्ये जे करोडो गरीब लोक आहेत, ह्या करोडो गरीब लोकांना या वस्तू मिळत नाहीत. कारण मुठभर श्रीमंतांनी, मुठभर धनाढ्यांनी आवश्यकता नसताना सुद्धा या वस्तूंचा संचय केलेला असतो. मग ती वस्तू जमीन असेल किंवा ती वस्तू अन्नपदार्थ असेल किंवा विविध प्रकारच्या वस्तू असतील. ह्या अशा वस्तूंचा संग्रह धनाढ्यांनी करून ठेवल्यामुळं जगभरामध्ये जे करोडो लोक आहेत, या करोडो लोकांना या वस्तूंचा उपभोग घेता येत नाही. हे करोडो लोक या वस्तू न मिळाल्यामुळं रडत असतात, उपाशी मरत असतात, थंडीनं गारठत असतात असं गांधी म्हणतात. म्हणजे जगामध्ये जी गरिबी आहे, जी विषमता आहे आणि या गरिबीमुळं, विषमतेमुळं जी दुःख निर्माण झालेली आहेत, जी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याची कारणमीमांसा गांधींनी केलेली आहे. ती कारणमीमांसा म्हणजे जे मुठभर श्रीमंत लोक आहेत, अतिश्रीमंत धनाढ्य लोक आहेत, त्यांची परिग्रह वृत्ती, असंख्य वस्तू, गरजेच्या नसणाऱ्या सुद्धा वस्तू साठवून ठेवण्याची वृत्ती आणि यामुळे गरिबांना त्या वस्तू मिळत नाहीत आणि त्यामुळे गरिबी निर्माण होते, विषमता निर्माण होते आणि त्या गरिबीमुळं, त्या विषमतेमुळं अनेक प्रकारच्या दुःखांना त्या गरिबांना, वंचितांना तोंड द्यावं लागतं असं गांधी म्हणतात. ते पुढे असं म्हणतात, सर्व लोकांनी आपल्याला जेवढी जरुरी आहे तेवढाच संग्रह केला तर कोणालाच वस्तूंची टंचाई भासणार नाही. आज गरिबांना अनेक वस्तूंची टंचाई भासते. अन्नाची असेल, कपड्यांची असेल, अनेक वस्तूंची टंचाई भासते. त्याचं कारण श्रीमंतांनी, धनाढ्यांनी त्या वस्तूंचा संग्रह केल्यामुळं गरिबांना त्या वस्तूंची टंचाई भासते. आणि म्हणून गांधी असं म्हणतात की सर्वांनीच जर या अपरिग्रह व्रताचं पालन केलं, म्हणजेच जेवढ्या वस्तूंची आपल्याला जरुरी आहे, जेवढ्या जमिनीची जरुरी आहे, जेवढ्या अन्नाची जरुरी आहे, त्या वस्तूंची जर आपण जरुरी पुरता संग्रह केला तर कोणालाच त्या वस्तूंची वानवा भासणार नाही, टंचाई भासणार नाही, तुटवडा भासणार नाही असं गांधी म्हणतात. आणि त्यामुळं सर्वांनाच, गरिबांना, श्रीमंतांना, सर्वांनाच संतोष लाभेल, आनंद लाभेल असं गांधी म्हणतात. गांधी असं उदाहरण देतात की जो कोट्याधीश असतो
तो सुद्धा सुखी समाधानी नसतो. तो अब्जाधीश होण्याच्या मागे लागलेला असतो आणि त्यासाठी तो वस्तूंचा संग्रह करत जातो. म्हणजे कोट्याधीश असून सुद्धा त्याला आनंद नसतो, संतोष नसतो. तो अब्जाधीश होण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी मग संपत्ती मिळवण्याचा, जमीन, वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि गरिबांना त्या वस्तू मिळत नाहीत. गांधी असं म्हणतात, जो कंगाल असतो, गरीब असतो, तो सुद्धा समाधानी नसतो. तो सुद्धा कोट्यावधी होण्याची इच्छा मनात बाळगत असतो. आणि कंगाल इस्माला पोटापुरतं मिळालं तर तेवढ्यानं त्याला संतोष झाला, आनंद झाला असं दिसत नाही. म्हणजे कंगाल मनुष्य सुद्धा कोट्याधीश होण्याची इच्छा बाळगत असतो आणि कोट्याधीश मनुष्य अब्जाधीश होण्याची इच्छा बाळगत असतो. आणि त्यामुळं या परिग्रह वृत्तीमुळं, वस्तू संचय करण्याच्या, वस्तूचा साठा करून ठेवण्याच्या या वृत्तीमुळं जगामध्ये विषमता निर्माण होते, गरिबी निर्माण होते आणि त्यामुळे अनेक प्रकारचे दुःख निर्माण होतात असं गांधींना या ठिकाणी म्हणायचं आहे. गांधी पुढे असं म्हणतात, पण जर कंगालाला, गरीबाला पोटापुरतं मिळालं तर त्यानं संतोष मानला पाहिजे आणि कंगालाला पोटापुरतं मिळणं हा त्याचा हक्क आहे. आणि त्या कंगालाला, गरीबाला पोटापुरतं अन्न किंवा पोटापुरती जमीन असेल, पोट भरण्यापुरती, चरितार्थापुरती, उदरनिर्वाहापुरती जमीन असेल किंवा वस्तू असतील, एवढ्या वस्तू मिळवून देणं हा समाजाचा हक्क आहे, समाजाचं कर्तव्य आहे असं गांधी म्हणतात. आणि म्हणून गरिबाला संतोष मिळावा, आनंद वाटावा, यासाठी धनाढ्य लोकांनी पुढे सरसावलं पाहिजे. म्हणजे गरिबांची गरिबी कमी करण्यासाठी, कंगालाला पोटभर अन्न मिळावं यासाठी श्रीमंतांनी, धनाढ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. म्हणजेच अनावश्यक वस्तूंचा संग्रह सोडून दिला पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की श्रीमंतांनी, धनाढ्य लोकांनी आपला फाजील परिग्रह सोडून दिला पाहिजे. फाजील परिग्रह म्हणजे अनावश्यक वस्तू साठवून ठेवणं. आपल्याला, आपल्या कुटुंबाला गरजेच्या नसताना सुद्धा अनेक वस्तू साठवून ठेवणं, त्याला गांधी फाजील परिग्रह असं म्हणतात. आणि अशा प्रकारे जर हा फाजील परिग्रह, अनावश्यक परिग्रह, गरजेपेक्षा जास्त वस्तू साठवून ठेवण्याची प्रवृत्ती जर धनाढ्यांनी, श्रीमंतांनी सोडून दिली तर कंगालांचाही फायदा होईल आणि त्या धनाढ्यांना सुद्धा संतोष मिळेल, आनंद मिळेल असं गांधी म्हणतात. म्हणजे या अपरिग्रह व्रतामुळं, फाजील वस्तू साठवून ठेवणं सोडून दिल्यामुळं श्रीमंतांना सुद्धा संतोष होईल आणि गरिबांचा सुद्धा फायदा होईल असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की जी स्थिती आहे ही आदर्शभूत निस्सीम अपरिग्रह स्थिती आहे आणि जो मनानं आणि कर्मानं दिगंबर आहे त्यालाच अशा प्रकारची आदर्श निस्सीम अपरिग्रह वृत्ती स्वीकारता येऊ शकेल. गांधी असं म्हणतात, म्हणजे जो पक्षाप्रमाणे घराशिवाय, वस्त्राशिवाय आणि अन्नाखेरीज फिरत राहील त्या स्थितीला आदर्श निस्सीम अपरिग्रह स्थिती असं गांधींनी म्हटलेलं आहे. म्हणजे दिगंबर, अंबर म्हणजे आकाश हेच त्याचं वस्त्र आहे. त्यांनी पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. पक्षी जसे फिरत असतात घराशिवाय, वस्त्राशिवाय आणि अन्नाशिवाय, रोजच्या रोज पक्षी अन्न निर्माण करतात, रोजच्या रोज
पक्षी अन्न शोधतात, पोट भरतात. आणि पक्षासारखं जर मनुष्यानं जर राहिलं तर जे कंगाल लोक आहेत, गरीब आहेत, यांना वस्तूंची टंचाई भासणार नाही असं गांधी म्हणतात. पण गांधी पुढे असंही म्हणतात की ही जी असली अवधूत स्थिती आहे, ह्या अवधूत स्थितीला क्वचितच कोणाला तरी पोहोचता येईल. सर्वांना ते शक्य नाही. पक्षाप्रमाणे फिरणं, पक्षाप्रमाणे वागणं हे सर्वांना शक्य नाही असं गांधी म्हणतात. कारण आपण सामान्य दर्जाचे सत्याग्रही आहोत. गांधी असं म्हणतात की आपण आपला परिग्रह म्हणजे वस्तू साठवून ठेवण्याची प्रवृत्ती ही नित्य रोज तपासत गेलो पाहिजे. आपला परिग्रह नित्य तपासत गेलो पाहिजे आणि होता होईल तोपर्यंत आपला परिग्रह कमी कमी केला पाहिजे. परिग्रह म्हणजे वस्तू साठवणं कमी कमी करत आपण गेलो पाहिजे. जे अगदी पक्षाप्रमाणे सर्वांना शक्य नाही. आदर्श निस्सीम अपरिग्रह व्रत कोणालाही शक्य नाही. हळूहळू जिज्ञासूपणे आपण हे व्रत पालन केलं पाहिजे. म्हणजे परिग्रह नित्य तपासत गेलो पाहिजे. म्हणजे आपण ज्या वस्तू साठवतो त्या वस्तूंचा हळूहळू त्याग केला पाहिजे आणि खऱ्या सुधारणेचं, खऱ्या संस्कृतीचं जे लक्षण आहे ते लक्षण परिग्रहाची वाढ नसून ह्या परिग्रहाचं विचारपूर्वक आणि इरादापूर्वक आकुंचन करणं हेच आहे. महात्मा गांधींनी खऱ्या सुधारणेचं आणि खऱ्या संस्कृतीचं लक्षण सांगितलेलं आहे. परिग्रहाची वाढ करणं, वस्तू साठवणं, अनावश्यक वस्तूंचा संग्रह करणं हे खऱ्या सुधारणेचं, खऱ्या संस्कृतीचं लक्षण नाही, तर विचारपूर्वक, इरादापूर्वक या परिग्रहाचं आकुंचन करणं, परिग्रह कमी करणं, वस्तू साठवणं कमी करणं हेच खऱ्या सुधारणेचं, खऱ्या संस्कृतीचं लक्षण आहे असं गांधी म्हणतात. आपण जसजसं परिग्रहाचा छेद करीत जातो तसतसं खरं सुख आपल्याला मिळतं, खरा संतोष वाढत जातो आणि सेवाशक्ती वाढते असं गांधी म्हणतात. म्हणजे अपरिग्रह व्रताचं महत्व गांधींनी सांगितलेलं आहे. आपण जसजसं परिग्रहाचा छेद करीत जातो, परिग्रह कमी कमी करत जातो, वस्तूंचा संचय, वस्तूंचा साठा कमी कमी करत जातो, तसतसं खरं सुख वाढतं, खरा संतोष वाढतो आणि आपली सेवाशक्ती वाढते असं गांधी म्हणतात. गांधी पुढे असं म्हणतात, आणि आपण अशा तऱ्हेनं विचार करून त्यानुसार जर वागू लागलो, म्हणजे वस्तूंचा साठा कमी कमी करत जाऊ लागलो, तर आपल्या असं लक्षात येतं की आपल्या आश्रमामध्ये गांधी त्यावेळेचं उदाहरण देतात की अशा अनेक पुष्कळ वस्तू आहेत की ज्याची आवश्यकता नाही. अशा अनेक वस्तू आहेत की ज्याची आवश्यकता, ज्याची गरज आपल्याला सिद्ध करता येणार नाही. आणि अशा अनावश्यक परिग्रहामुळं आपण शेजाऱ्याला चोरी करण्याच्या मोहात पाडीत असतो. गांधींनी या अपरिग्रह व्रतामध्ये चोरीचं सुद्धा कारण सांगितलं. चोर चोऱ्या का करतात? तर आपल्याकडे अनावश्यक वस्तू असतात, असंख्य वस्तू असतात, गरजेपेक्षा जास्त वस्तू असतात आणि त्या वस्तू पाहून चोरांना चोरी करण्याचा मोह होतो. याचा अर्थ आपण जर अपरिग्रह व्रत स्वीकारलं, गरजे एवढ्याच वस्तू आपण जवळ बाळगल्या, तर चोराला चोरी करण्याचा मोहच होणार नाही असं गांधींना या ठिकाणी सुचवायचं आहे. गांधी असं म्हणतात
की मनुष्यानं आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत. म्हणजे वस्तूंचा साठा, वस्तूंचा संग्रह, वस्तूंच्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आणि हे कसं शक्य आहे? तर गांधी असं म्हणतात, अभ्यासानं म्हणजे विचार करून मनुष्य आपल्या गरजा कमी करू शकतो. गरजा कमी करणं, वस्तूंचा साठा कमी करणं म्हणजेच अपरिग्रह व्रताचं पालन, असं गांधींना सुचवायचं आहे. मनुष्य जसजशा आपल्या गरजा कमी करू शकतो, कमी करू लागतो, तसतसं मनुष्य सुखी, शांत आणि सर्व दृष्टींनी आरोग्यदायी बनतो, असं गांधी म्हणतात. ते पुढे असं म्हणतात की केवळ सत्याच्या, आत्म्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर शरीर सुद्धा परिग्रहच आहे. गांधी असं म्हणतात, शरीर असेल तोपर्यंत त्याचा उपयोग केवळ सेवेसाठीच करावा, मनुष्याची सेवा. आपलं शरीर कशासाठी आहे? मनुष्य शरीर कशासाठी आहे? मनुष्य देहाचा उपयोग काय हे गांधींनी सांगितलेला आहे. ते असं म्हणतात, मानव जातीच्या कल्याणासाठी हे आपलं शरीर आहे आणि मनुष्य जातीच्या सेवेसाठीच या शरीराचा उपयोग करावा. आपल्या शरीरानं खायचं, प्यायचं, घडायचं, पडायचं, बसायचं, जगायचं, झोपायचं, हे सर्व काही मनुष्य जातीच्या सेवेसाठीच. आणि यामुळे जे सुख उद्भवतं तेच खरं सुख, असं गांधी म्हणतात. गांधींनी पुढं असं स्पष्ट केलेलं आहे. गांधी असं म्हणतात की ज्याप्रमाणे आपण वस्तूंचा अपरिग्रह घडवला पाहिजे, म्हणजे वस्तू कमीत कमी साठवल्या पाहिजेत, गरजे इतक्याच साठवल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे विचारांचा सुद्धा अपरिग्रह घडला पाहिजे. ज्याप्रमाणे वस्तूंचा अपरिग्रह घडला पाहिजे, त्याप्रमाणे विचारांचा सुद्धा अपरिग्रह घडला पाहिजे. विचारांचा अपरिग्रह म्हणजे काय हे सुद्धा गांधींनी सांगितले. नको असलेले विचार, नको असलेलं ज्ञान, निरर्थक ज्ञान हे काढून टाकणं, मनातून काढून टाकणं, मेंदूतून काढून टाकणं म्हणजे विचारांचा अपरिग्रह, असं गांधी म्हणतात. गांधींनी वस्तूंच्या अपरिग्रहाला जेवढं महत्व दिलेलं आहे तेवढंच विचारांच्या अपरिग्रहाला महत्व दिलेलं आहे. म्हणजे अनावश्यक वस्तू, गरजेच्या नसलेल्या वस्तू साठवून ठेवू नये, असं गांधी म्हणतात. त्याचप्रमाणे विचारांचा सुद्धा अपरिग्रह आपल्या हातून घडला पाहिजे. जे विचार आवश्यक नाहीत, अनावश्यक आहेत, निरर्थक आहेत, किंवा जे विचार आपल्याला ईश्वरापासून विन्मुख ठेवतात, ईश्वराच्या सानिध्यात घेऊन जात नाही, ईश्वराच्या जवळ जे विचार घेऊन जात नाहीत, त्यांची परिग्रहामध्येच गणना होते, असं गांधी म्हणतात. म्हणजे असे जे विचार आहेत, जे विचार आपल्याला ईश्वरापासून विन्मुख ठेवतात, ईश्वराच्या जवळ जाऊ देत नाहीत, ईश्वरापासून लांब ठेवतात, असे विचार मनातून काढून टाकले पाहिजेत. असे विचार त्याज्य आहेत, असं गांधी म्हणतात. गांधी पुढे असं म्हणतात, आज आपण ज्ञानाच्या नावाखाली जे साठवून ठेवतो ते पुष्कळसं खरोखरी अज्ञानच आहे. आणि अशा अज्ञानामुळं लाभ तर होतच नाही, हानीच होत असते. डोकं फिरू लागतं, अखेरीस पोकळ होतं, असंतोष फैलावतो आणि अनर्थ वाढतात, असं गांधी म्हणतात. म्हणजे जे विचार अनावश्यक आहेत ते विचार आपण मनात साठवून ठेवल्यामुळं, त्या विचारांचं पालन केल्यामुळं लाभ होत नाही, हानीच होते, अनर्थ होतात, नुकसान होतं, असं गांधी म्हणतात.
गांधी असं म्हणतात की मनुष्याचा प्रत्येक क्षण हा कामातच गेला पाहिजे आणि हे काम सात्विक असलं पाहिजे, सत्याकडे घेऊन जाणार असलं पाहिजे. आणि ज्यानं सेवा धर्म पत्करलेला आहे त्याला एक क्षण सुद्धा आळसात घालवण्याची मोकळीक नाही, असं गांधी म्हणतात. ज्या मनुष्यानं सेवा धर्म पत्करलेला आहे त्यानं एक क्षण सुद्धा आळसात घालवू नये आणि त्याचं जे काम आहे हे काम सात्विक असलं पाहिजे आणि सत्याकडे घेऊन जाणार असलं पाहिजे, असं गांधी म्हणतात. तर अशा प्रकारे महात्मा गांधी यांनी मंगल प्रभात या पुस्तिकेत जे 6वं व्रत दिलेलं आहे ते अपरिग्रह या शीर्षकाचं आहे. अपरिग्रह व्रताचं महत्व गांधींनी सांगितलेलं आहे. परिग्रह म्हणजे काय सांगितलेलं आहे? परिग्रह म्हणजे संचय करणं, वस्तूंचा संचय करणं, मालमत्तेचा संचय करणं किंवा वस्तू एकत्र करणं, वस्तू साठवणं. आणि ते असं म्हणतात की आपण नको असलेल्या अनेक वस्तूंचा संचय करत असतो, गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा संचय करत असतो आणि त्यामुळं गरिबांना, कंगालांना या वस्तू मिळत नाहीत, पुरेशा वस्तू मिळत नाहीत, काही वस्तू अजिबात मिळत नाहीत, असं गांधी म्हणतात. आणि म्हणून वस्तूंचा अपरिग्रह घडला पाहिजे, म्हणजे वस्तूंचा संचय करणं, गरज नसलेल्या वस्तू साठवून ठेवणं बंद केलं पाहिजे, असं गांधी म्हणतात. गांधी पुढे असं म्हणतात, ज्याप्रमाणे वस्तूंचा अपरिग्रह घडला पाहिजे, वस्तूंचा अपरिग्रह केला पाहिजे, त्याप्रमाणे विचारांचा सुद्धा अपरिग्रह घडला पाहिजे. नको असलेलं अनावश्यक निरर्थक ज्ञान डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. जे विचार ईश्वरापासून विन्मुख ठेवतात, ईश्वराच्या जवळ घेऊन जात नाहीत, ते विचार, वाईट विचार काढून टाकले पाहिजेत, असं गांधी म्हणतात. त्यांचा हा विचार अतिशय उपयुक्त आहे. मनुष्यानं आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत आणि ह्या गरजा अभ्यासानं कमी करता येतात. गरजा कमी केल्या की मनुष्य सुखी, शांत आणि आरोग्यदायी होतो, असं गांधी म्हणतात. तर अशा प्रकारे आज आपण अपरिग्रह व्रत म्हणजे काय हे पाहिलेलं आहे आणि या अपरिग्रह व्रताचं पालन केल्यामुळं काय फायदे होतात हे सुद्धा गांधींनी जे स्पष्ट केलेलं आहे त्याची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.